नमस्कार मैत्रिणींनो, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं आपल्याला जे फ्लॉवर रबर बँड करायचे असतात त्याच्यासाठी हा सिंपल बेस कसा रेडी करायचा हे मी सांगितलं होतं. जसं की मी सांगितलं होतं माझ्या मैत्रिणींनी मला सांगितलेलं तू आम्हाला स्टेप बाय स्टेप सांग हे फ्लॉवर रबर बँड कसे करतात. त्यासाठी मी काल फक्त हे आपलं सिंगल जे आपण वरती लावतो फ्लॉवरसाठी ते बेस कसा करायचा. आज आपण बघणार आहोत फ्लॉवरमध्ये हा आपण रबरमध्ये अडकवलेला बेस कसा करतो. तर हे पहा, हे मी रबरमध्ये केलेलं आहे. बघा मी रबरमध्ये विणलेला आहे ह्याला, हे तुम्ही बघू शकता. असं हे मी डायरेक्ट रबरमध्ये विणते, मी गाठी वगैरे करून हे करत नाही, हे मी रबरमध्ये विणकाम करते त्याचं. तर चला आता आपण बघूया की आपण रबरमध्ये कसा बेस करायचा. तो अगदी सिंपल आहे, जसं आपण हा बेस करतो सेम प्रोसेस आहे, फक्त आपल्याला मध्ये रबर जॉईंट करायचं असतो. त्यासाठी सुरुवातीला आपल्याला घ्यायची असते मॅजिक रिंग. मॅजिक रिंग घेतल्यानंतर एक चैन घ्यायची आणि 6 सिंगल क्रोशेट करायचे. 1 2 3 4 5 आणि 1 6 असे झाले आपले 6 सिंगल क्रोशेट. हा धागा जो आहे तो ओढून घ्यायचा, म्हणजे इथे आपली अशी छोटीशी रिंग तयार होते. आत्ता आपण साखळी सोडायची आणि जो आपण फर्स्ट सिंगल क्रोशेट केलेला असतो त्याच्यावर आपण एक स्लिप स्टिच करून घेणार आहोत. ठीक आहे. पुन्हा एक चैन घ्या आणि सेम सिंगल क्रोशेटवर 2 सिंगल क्रोशेट करा. 1 आणि 1 2 सिंगल क्रोशेट केले. पुन्हा नेक्स्ट सिंगल क्रोशेटवर आपण 2 सिंगल क्रोशेट करणार आहोत. नेक्स्ट 2. प्रत्येक ह्याच्यावर आपल्याला 2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. फर्स्ट राऊंडमध्ये आपल्याला 6 सिंगल क्रोशेट मिळालेले, सेकंड राऊंडमध्ये आपल्याला एकूण 12 सिंगल क्रोशेट मिळतात. प्रत्येक सिंगल क्रोशेटवर 2 सिंगल क्रोशेट करायचे आहेत. आत्ता जो आपण पहिली साखळी केलेली 3 आहे, तर पहिला जो आपण सिंगल क्रोशेट केलेला आपण त्याच्यावर स्लिप स्टिच करून घेणार आहोत. असा हा आपला दुसरा राऊंड देखील पूर्ण होतो. हे बघा, हे माझा दुसरा राऊंड झालेला आहे. आता काय करायचं आहे मैत्रिणींनो, आपल्याला इथे एक चैन घ्या आणि सेम सिंगल क्रोशेटवर आपल्याला एक सिंगल क्रोशेट घ्यायचं आहे. 1 आणि नेक्स्टवर आपल्याला 2 सिंगल क्रोशेट घ्यायचे आहेत. 1 आणि 1 2. तर झालं. फर्स्टवर मी 1 घेतला आणि दुसऱ्यावर मी 2 घेतला. आता आपल्याला इथे रबर लावायचा आहे. हा जो आपला रबर आहे, हा बघा, हा जो आपला रबर आहे तो आपण असा आपल्या बेसवर ठेवणार आहोत. हे बघा, असा आपल्याला बेसवर ठेवायचा आहे. आणि आता आपल्याला इथे मिळेल तिसरा सिंगल क्रोशेट. तिसऱ्या सिंगल क्रोशेटवर आपण एक सिंगल क्रोशेट घेणार आहोत. पुन्हा थोडं इथे टाईट करायचं. पुन्हा नेक्स्टवर 2, म्हणजे जसं की आपण 1 2 1 2 करत आलेलो तसंच, फक्त तिसऱ्यावर आपण आपला रबर जॉईंट करणार आहोत. 2 केले. पुन्हा 1 2 पुन्हा 1 नेक्स्टमध्ये
2. हे बघा, आता इथे 1 2 3 4 इकडून हे 4 शिल्लक आहेत. म्हणजे आता इथून आपलं किती म्हणता येईल आपल्याला, इकडून आपण 9व्या सिंगल क्रोशेटवर पुन्हा हा रबर असा घेणार आहोत. हा पहा, असा आपण हा रबर इथे पुन्हा घेणार आहोत. 9 नंबरच्या सिंगल क्रोशेटवर पुन्हा आपल्याला 1 सिंगल क्रोशेट घ्यायचा आहे. पुन्हा 2, 1 आणि 2. आता परत आपण जो फर्स्ट सिंगल क्रोशेट घेतला होता त्याच्यावर आपण स्लिप स्टिच करून हा तिसरा राऊंड पण कंप्लीट करणार आहोत. हे बघा, असं आपलं इथे हा रबर जॉईंट झालेला आहे. आता परत एक साखळी घ्या. सेम स्टिचमध्ये 1, नेक्स्ट स्टिचमध्ये 1 आणि तिसऱ्या स्टिचमध्ये 2. मैत्रिणींना इथे काय होतं, कधी कधी सिंगल क्रोशेट रबरमध्ये हाईड होऊन जातं, म्हणजे दिसण्यात येत नाही. ते व्यवस्थित बघून आपण त्याच्यावर सिंगल क्रोशेट करायचे. 1 1 आणि 2. पुन्हा 1 1 2. 1 1 2. 1 1. नेक्स्ट स्टिचमध्ये 2. 1 1. नेक्स्ट स्टिचमध्ये 2. लास्ट 1 1. नेक्स्ट स्टिचमध्ये 2. आता फर्स्ट सिंगल क्रोशेटवर स्लिप स्टिच करून एक साखळी घ्यायची आणि धागा कट करून घ्यायचा. हे बघा मैत्रिणींनो, तर हे असं आपलं रबरमधलं बेससुद्धा बनवून झालेलं आहे. हे बघा, हे असं आपण रबरमध्ये देखील विणलेलं आहे. हा आपला सिंपल बेस मी दाखवला होता कालच्या भागामध्ये. पहिल्या भागामध्ये मी हा सिंपल बेस दाखवला होता. आता आपण हे रबरमध्ये कसं करायचं हे सुद्धा बघितलेलं आहे. आता याच्यावर पाकळ्या कशा विणायच्या हे मी पुढच्या भागामध्ये तुम्हाला दाखवते. अगदी मी शॉर्ट केलेल्या आहेत, छोट्या छोट्या व्हिडिओ केलेल्या आहेत, जेणेकरून की तुम्हाला पण व्यवस्थित कळेल. माझ्या काही मैत्रिणींनी मला सांगितलं की तू आम्हाला अगदी म्हणजे ह्याच्यामध्ये सांग, छोट्या व्हिडिओमध्ये सांग, एक स्टेप बाय स्टेप सांग. म्हणून मी हे स्टेप बाय स्टेप घेतलेले आहेत. ह्याच्यावर आपल्याला या कलरच्या, म्हणजे मी सनफ्लॉवर करणार आहे म्हणून मी हा कलर घेतलेला आहे. व्हिडिओ आवडली असेल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.